नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निवडणुकीचे उमेदवार महादेव पाटील यांचा प्रचार दौरा बुधवारी सायंकाळी मुतगा निलजी गावामध्ये झाला. समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना गावकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगावच्या विकासात काँग्रेसचे योगदान अधिक आहे. त्या काळात काँग्रेस सरकारने केवळ 1 रुपये किमतीत जमीन दिल्याने आज केएलईला मोठ्या प्रमाणात इस्पितळ व विश्वविद्यालय बांधता आले. यामध्ये भाजपचे योगदान काय आहे असा प्रश्न मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. त्या आज केएलई विश्वविद्यालयाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज येथे लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होत्या. मासे पकडण्यासाठी गेलेल्या मच्छीमाराची जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यातील सत्ती गावामध्ये घडली आहे. महांतेश दुर्गप्पा खरखर मुंडे राहणार हल्याळ तालुका अथणी असे मृताचे नाव आहे. अथणी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे. प्रज्वल रेवण्णा प्रकरणाबाबत सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. महिला न्यायाधीशांच्या पथकाने तपास केल्यानंतर या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल. चौकशीपूर्वी कोणालाही दोषी घोषित करणे योग्य होणार नाही. परंतु काँग्रेसकडून मात्र हा एनडीएचा गुन्हा असल्याचे चित्र पसरवले जात असल्याचा आरोप माजी मंत्री सी.टी. रवी यांनी केला. गुरुवारी सदाशिवनगर येथील भाजप माध्यम कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते एम.बी. जिर्ली, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, एफ.एस. सिद्धनगौडा, हनुमंत कोंगाळी यासह इतर उपस्थित होते. चिकोडी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी व्यक्त केला. यमकनमर्डी येथे आज आयोजित प्रचार सभेला ते संबोधित करत होते. या प्रसंगी इस्लामपूर, चिक्कलदिनी व गेजपती येथील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून तरुण भारतच्या बेळगाव कार्यालयामध्ये प्रिंटिंग विभाग तसेच हाऊसकीपिंग व स्टोअर असिस्टंट विभागात काम करणारे कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरुण भारतच्या कार्यकारी संचालक रोमा ठाकूर होत्या. यावेळी 39 कामगारांचा भेटवस्तू देऊन रोमा ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विनोद काटकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मनीषा सुभेदार यांनी प्रास्ताविक केले. प्रिंटिंग विभागाचे प्रमुख धैर्यशील पाटील यांनी कामगारांचा परिचय करून दिला. या प्रसंगी व्यवस्थापक गिरीधर शंकर, संपादक विजय पाटील, CMO उदय खाडीलकर व तरुण भारत परिवारातील सदस्य उपस्थित होते. बेळगाव विश्वकर्मा समाजाच्या वतीने गुरुवारी भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, माजी आमदार नरेंद्र बाबू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. एक देश एक निवडणुकीच्या मागे भाजप आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी केला. आज बेळगाव शहरातील काँग्रेस कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एक देश एक निवडणुकीमुळे आपल्या पक्षाला अधिक मते मिळतील असे मोदींना वाटत आहे. यंदा भाजप 400 पार नाही तर 150 ते 200 मतदारसंघात जिंकणे कठीण असल्याचे सांगितले. या प्रसंगी आमदार आसिफ सेठ, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी व इतर उपस्थित होते. सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत बेळगावच्या ज्योत्स्ना संजय पाटील हिला काम करण्याची संधी मिळाली आहे. ती मूळची बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथील रहिवासी असून ती मालिकेतील दिप्या डॉनची पत्नी अर्थात मोनाच्या भूमिकेत झळकत आहे. ज्योत्स्ना ही आधी बेळगावात तयार झालेला दडपण या चित्रपटात तिने काम केले होते. आता तिला पुन्हा अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्याने तिला बिग ब्रेक मिळाला आहे. यावर ज्योत्स्ना हिने आपल्या आई वडिलांचे तसेच समस्त बेळगावकरांचे आभार मानले आहेत.
येळूरची ग्रामदेवता श्री कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व श्री महालक्ष्मी देवीच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य लोकमान्य केसरी बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन आज गुरुवारी करण्यात आले होते. येळूर कुस्ती आखाडा समितीतर्फे आयोजित या कुस्ती मैदानाचे उद्घाटन येळूर कुस्ती आखाडा समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप देसाई, भोला पाखरे, तानाजी हलगेकर, दीपक कर्लेकर, दुदप्पा बागेवाडी, सतीश कुगजी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी अनेक नामवंत पैलवानांच्या कुस्त्या आकर्षक ठरल्या. यावर्षी 50,000हून अधिक कुस्ती शौकीनांची बसण्याची सोय करण्यात आली होती. चिकोडी येथे राजू कागे यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केले. चिकोडी भाजप कार्यालयातून भाजपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयापासून बसव सर्कल येथे येत निषेध केला. आमदार राजू कागे यांच्या विरोधात घोषणाबाजी देऊन संताप व्यक्त केला. यावेळी जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश आप्पाजी घोळ, महिला मोर्चा अध्यक्ष शांभवी अश्वपूर, चंद्रशेखर कवटगी, आप्पासाहेब चौगुला, राजू नेरली यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. गत 20 वर्षांपासून चिकोडी सदलगा मतदारसंघात तर त्यापूर्वी सदलगा मतदारसंघात आम्ही विकास कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. चिकोडी सदलगा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे राबवली असताना देखील आम्ही अजून समाधानी नाही. रस्ते, मंदिरांचा जीर्णोद्धार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदींसह अनेक कामे आपण केली आहेत. आता तब्येत साथ देत नाही. त्यासाठी ही निवडणूक माझी शेवटची आहे. त्यासाठी प्रियांका जारकीहोळी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे अशी भावनिक हाक आमदार प्रकाश हुक्केरी यांनी कार्यकर्त्यांना दिली. ते चिखलवाळ येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. येत्या 7 मेला लोकसभेच्या निवडणुका होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील सर्वच मुख्य रस्त्यावरती अवैध माल वाहतूक व अनाधिकृत रक्कम येऊ नये यासाठी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्याप्रमाणे मांगूर येळगुड मार्गावर मांगूर गावाबाहेर चेकपोस्ट उभारण्यात आला असून निवडणूक अवघ्या 3-4 दिवसांवर येऊन ठेपल्याने या नाक्यावरती सर्वच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गेल्या 60 वर्षात काँग्रेस पक्षाला जे जमले नाही असे कार्य पंतप्रधान मोदी यांनी 10 वर्षात करून दाखवले आहे. त्यामुळे विकासाचा वेग वाढला असून भारत 10व्या स्थानावरून 5व्या स्थानावर आला आहे. जागतिक क्षेत्रात मोदींचा दबदबा असून पंतप्रधान मोदी यांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी चिकोडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांना विजयी करा असे आवाहन केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केले. ते मांजरी येथील लक्ष्मी सोसायटीच्या सभागृहात भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी केरूर व मांजरी जिल्हा पंचायत मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या सभेत बोलत होते. कोगनोळी व परिसरात दिवसेंदिवस तापमान वाढीमुळे नागरिक कासावीस होऊ लागले आहेत. पहिल्यांदा 40 अंशावर तापमान वाढ झाल्याने उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. भर दुपारी ग्रामीण भागातील रस्ते देखील ओस पडू लागले आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीच्या दुपारच्या प्रचार सभा व प्रचार फेऱ्या याकडे मतदार पाठ फिरवू लागले आहेत. दुपारच्या लग्न समारंभांना देखील गर्दी रोडावू लागली आहे. आठवडा बाजार देखील सायंकाळी 5 नंतर भरू लागले आहेत. तसेच उष्म्यापासून बचाव करण्यासाठी शीतपेयांचा आधार घेण्यासह विहिरी व नदींवर पोहोचण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी निप्पाणी शहरात प्रशासनातर्फे मतदान जागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात आली. निवडणूक निरीक्षक GS पांडादास यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी सत्यनारायण भट, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, तहसीलदार MN बळीगार, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी सुनील मद्दीन, व्यवस्थापक सुदीप चौगला, स्वच्छता निरीक्षक विनायक जाधव, महसूल निरीक्षक सुनील कांबळे, प्रवीण कणगले यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.